संभाजी तलाव या ठिकाणी अनेकांचे जीव गेले आहेत. त्वरित संरक्षण भिंती व सुरक्षारक्षकांचा थापा ठेवण्यात यावा असे निवेदन आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या मार्फत आयुक्त व महापौर यांना देण्यात आले. विजापूर नाका बाजूस संभाजी तलाव या ठिकाणी संरक्षण भिंत व सुरक्षारक्षक नसल्यामुळे या आठवड्यामध्ये 2 व्यक्तींचा जीव गेला आहे. एक कपडे धुत असताना व दुसऱ्या दिवशी व्यक्तीचा जीव गेला आहे. याचे खरे कारण म्हणजे या ठिकाणी कुठलेही संरक्षण भिंत नाही व कंपाऊंडची सोय नसल्यामुळे या लोकांना जीव गमवावा लागलेला आहे व त्यानंतर हजारापेक्षा जास्त जलपरी मासे यांचे जीव गमवावे लागले आहे. हे सर्व घडूनही महापालिकेला जाग येत नाही. म्हणून आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या मार्फत महापालिकेचे आयुक्त व महापौर यांना निवेदन देण्यात आले. संरक्षण भिंत व सुरक्षारक्षक पुढील येणाऱ्या काळात देण्यात यावे, अन्यथा महापालिकेमध्ये तीव्र असे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या मार्फत देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे, आरबी संस्थेचे अध्यक्ष राजा भंडारे, राहुल दुपारगोडे, आनंद हिप्परगे, मदर शेख, जितेंद्र आव्हाड, युवा मंच अध्यक्ष सचिन चलवादे व अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली भरपूर भ्रष्टाचार सोलापूरमध्ये होत आहे. याकडे महापालिकेच्या आयुक्तांचं लक्ष नसल्यामुळे सर्व काय आहे तसेच पडलेले आहे. तरी आता आपण बघत आहे तर विजापूर रोड या ठिकाणी त्याच्या बाजूस लागत असलेले कंबर तलाव या ठिकाणी संभाजी तलाव म्हणले जाते त्याला, पण जास्त करून त्याला कंबर तलाव म्हणून ओळखले जाते. त्या ठिकाणी 15 दिवसाखाली गौतम भोसले असा एक व्यक्ती तो पाय घसरून कंबर तलावमध्ये पडला व त्याचा पडल्या ठिकाणी 2 क्षणामध्ये त्याचा जीव गेलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीचा तसाच जीव गेलेला आहे. आतापर्यंत तुम्ही बघत आहेत की आता तुम्ही सर्वजण रिपोर्टर लोक जाऊन बघावं की तिथं कमीत कमी 1000पेक्षा जास्त माशांचा जलपरींचा जीव गेलेला आहे. तरी या कोरोना काळात या बरोबर वर्षामध्ये कमीत कमी 20 ते 30 लोकांचा जीव या कंबर तलावामध्ये गेलेला आहे. याकडे महापालिकेच्या आयुक्त साहेबांचं लक्ष नाही. फक्त आयुक्तांचं लक्ष कधी असतंय, ज्यावेळेस गणपती विसर्जन करायचं आहे त्या दिवशी आयुक्तांचं लक्ष फक्त सर्व तलावाकडे असते. पण पुढील येणाऱ्या काळामध्ये 365 दिवसांमध्ये 364 दिवसामध्ये आता काय होत आहे त्या तलावाकडे, तिथं किती जणांचे जीव गेलेले याकडे महापालिकेचं लक्ष नाही. ज्या दिवशी कंबर तलावामध्ये गणपती विसर्जन करायचं आहे त्या दिवशी फक्त महापालिकेचं आयुक्तांचं लक्ष राहते. त्या ठिकाणी कुठली सुरक्षा भिंत नाही व सुरक्षा रक्षक म्हणून गार्ड लोक तिथं नाहीत. कारण एवढा कंबर तलाव एवढ्या मोठ्या ठिकाणी एकही व्यक्ती महापालिकेचा कर्मचारी तिथं ठिकाणी दिसून येत नाही. म्हणून या अनेक लोकांना किंवा अशा माशांना एका प्राण्यांना आपलं जीव गमवावं लागत आहे. तरी या ठिकाणी आम्ही आत्ताच आरबी दयावान संस्थेच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे की त्वरित महापौरबाईंना पण आणि आयुक्त साहेबांना पण आत्ता निवेदन दिलेलं आहे की त्वरित लवकरात लवकर कंपाऊंड भिंत आणि सुरक्षा रक्षकांचा ताफा तिथं ठेवण्यात यावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये संस्थेच्या मार्फत व जेणे जी मयत झालेले आहेत त्या सर्व कुटुंबांना घेऊन तीव्र असे आंदोलन महापालिकेमध्ये केल्याशिवाय राहणार नाही, याची समस्त महापालिकेच्या आयुक्त साहेबांनी नोंद घ्यावी.